आज आमच्या घरात सुरू आहे ड्रायव्हिंग चॅलेंज. एका बाजूला कियारा आणि दुसऱ्या बाजूला कैवल्य आणि निर्णय घेणार अर्थात मी आणि त्यांचे पप्पा. शेवटी कोण जिंकणार हे पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार यूट्यूब फॅमिली, सीमाज ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप खास आहे. आज आमची मुलगी कियारा आणि मुलगा कैवल्य दोघेही त्यांच्या मम्मी पप्पाकडनं अर्थात मी आणि माझे मिस्टर त्यांना ड्रायव्हिंगचे बेसिक्स आम्ही दोघेजण त्यांना शिकवणार आहे. तर हा फक्त शिकवण्याचा अनुभव आहे आणि सर्व काही आमच्या देखरेखीखाली होत आहे. चला तर मग बघूया आजचा मजेदार फॅमिली ड्रायव्हिंग सेशन. चला तर मग सुरुवात करूया. कियाराकडनं ड्रायव्हिंग सुरू करण्यापूर्वी सीटची पोझिशन, मिरर्स, सेफ्टी बेल्ट तपासणे किती महत्त्वाचे आहे ते आम्ही तिला सांगत आहोत. अर्थात तिचे पप्पा तिला सांगत आहे. गाडी चालवण्यापेक्षा सुरक्षितता नेहमीच प्रथम असते. सेफ्टी फर्स्ट आपण नेहमीच म्हणतो. तर पहिल्यांदा स्टेअरिंग हातात घेतल्यावर थोडी उत्सुकता आणि थोडी भीती असतेच, पण हळूहळू आत्मविश्वास वाढत जातो. तुम्ही बघू शकता ती किती आत्मविश्वासाने गाडी तिने स्टार्ट केलेली आहे ह्या ठिकाणी. आणि ॲक्च्युली तिला पहिल्यापासनं फोर व्हीलर शिकण्याची भरपूर आवड आहे आणि तिचं एज खूप कमी असल्याकारणाने आम्ही तिला शिकवत नव्हतो. बट आता मोठी झाली आहे, कॉलेजला गेलेली आहे, त्यामुळे तिला आता ड्रायव्हिंग ॲक्च्युली शिकवण्याचा आम्ही डिसिजन घेतला आणि तिच्या हातामध्ये स्टेअरिंग दिलेलं आहे. बघू शकता किती कॉन्फिडंटली ती ड्रायव्हिंगसुद्धा करत आहे. आणि हा आजचा पहिला दिवस आहे तिचा ड्रायव्हिंग शिकण्याचा. हे बघा, एक मजेदार किस्सा घडला त्याच वेळी. तिने गाडी पार्क केली आणि ॲटोमॅटिकली ती मागे जात होती. असं वाटत होतं की ऑटो मोडवरती टाकलेलं आहे तिला. ॲक्च्युली ऑटो मोड नाही आहे आमच्या कारमध्ये, बट तरीही असं खूप सरप्रायझिंग वाटलं त्यावेळी आम्हाला. आम्ही खूप मजा घेतली, खूप हसत होतो त्यावेळी. आणि ॲक्च्युली ती ॲटोमॅटिकली तशी जात होती मागे. आणि ॲक्च्युली ड्रायव्हिंग शिकताना संयम आणि जबाबदारी खूप महत्त्वाची असते. प्रत्येकजण पहिल्यांदा शिकणारा असतो, त्यामुळे चुका होतातच, पण त्यातूनच अनुभव मिळतो. आणि ॲक्च्युली तिची आता तिने राऊंड मारल्यानंतर तिने गाडी साईडला पार्क केली आणि आता ॲक्च्युली मलासुद्धा तिला बघून फार उत्सुकता झाली. खूप असं वाटलं की मीही थोडंसं राऊंड मारावेच, तर मीही गाडी घेतली आणि थोडंसं राऊंड तिथे मारत होतं. ॲक्च्युली मला जमते कार, बट तरीही मला असं वाटलं की मी जेव्हा कार शिकले ना तेव्हाचे मला क्षण एकदम डोळ्यासमोर माझे चमकले आणि मलासुद्धा खूपच एक्साइटमेंट झाली कार चालवण्याची. त्यामुळे मी सुद्धा चान्स मारलाच त्यावेळी. आणि तुम्ही बघू शकता खूप धमाल आली, खूप मजा आली. आणि बघू शकता तुम्ही, मी आता इनफ केलं. आता शेवटी म्हटलं ह्यांचा टर्न आहे आज, ह्यांना शिकवायचे आहे, तर आपण थोडंसं कंट्रोल करावं स्वतःला. आणि कियाराला बघून मला एक्साइटमेंट झाली आणि मला बघून आता आमच्या छोट्या कैवल्याला सुद्धा एक्साइटमेंट झाली. त्यालासुद्धा कारबद्दल खूप उत्सुकता आहे, खूप अट्रॅक्शन आहे. आज तो गाडीचे बेसिक कंट्रोल्स समजून घेत आहे. स्टेअरिंग कसं पकडायचं, इंडिकेटर्स कसे वापरायचे आणि वाहनाबद्दल प्राथमिक माहिती काय असते हे शिकत आहे. आणि त्याला ॲक्च्युली पहिल्यापासून फार एक्साइटमेंट कारबद्दल. तो नेहमी, आता तो वयाने खूप छोटा आहे, बट नेहमी पापाजवळ बसून पापा हे कसं ऑपरेट करायचं, ते कसं करायचं, ते असं ते तसं, हे बघू शकता तो किती कॉन्फिडेंटली गाडी चालवत होता. आणि आमचा पहिला दिवस संपलेला आहे कार ड्रायव्हिंगचा. चला तर आता सेकंड डे चालू झालेला आहे. सेकंड डेलासुद्धा आम्ही गेलो. ॲक्च्युली ही माझी फॅमिली उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आमच्याकडे आलेली होती पुण्यामध्ये. माझी मम्मी, बहीण आणि भाची हे सर्वजण सुट्टीसाठी आले आणि त्यांनाही आम्ही कार शिकण्यासाठी घेऊन गेलो ग्राउंडवरती. ॲक्च्युली जिथे आम्ही कार शिकतो ना ते ग्राउंड एक पब्लिक ग्राउंड नाही आहे, ते ॲक्च्युली हे एक प्रायव्हेट ग्राउंड आहे आणि तिथे दूरपर्यंत कोणीही नव्हतं. एकदम शांतता होती. तुम्ही बघू शकता कोणीही नाही आहे तिथे. आम्ही अशा ठिकाणी एका प्रायव्हेट प्लेसवरती एकदम शांत जागेवरती जाऊन आमच्या मुलांना आम्ही कारचे बेसिक शिकवत आहोत. तुम्ही बघू शकता हे कुठलंही पब्लिक एरिया किंवा पब्लिक रोड नाही आहे. हा पब्लिक रोडच्या खूप असे मध्येच असं एक प्रायव्हेट जागा आहे आणि तिथे जाऊन आम्ही खूप शांत जागा आणि भरपूर अशी शांती तुम्ही बघू शकता. तुम्हाला आसपास दूरपर्यंत कोणीही दिसणार नाही अशा ठिकाणी त्या ग्राउंडवरती आम्ही यांना बेसिक शिकवण्यासाठी गेलो. आता
हे बघू शकता तुम्ही. आम्ही नेक्स्ट डेला इनोवा घेऊन आलेलो होतो. पहिल्या दिवशी होंडा सिटी आम्ही तिला शिकवली, मुलांना शिकवली आणि ते म्हटले आता आम्हाला नेक्स्ट डेला होंडा सिटी चालवण्याचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. तर आम्ही आता होंडा सिटी घेऊन इनोवा घेऊन आलेलो आहोत, बघू शकता. तर मित्रांनो, आजचा फॅमिली ड्रायव्हिंग लर्निंग सेशन तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कोणाची ड्रायव्हिंग जास्त आवडली, कियाराची की कैवल्यची, तेही कमेंट करून नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असेल तर, आणि शेअर करा. आणि आमचे गेस्ट होते ना, त्यांना तर सांगितलं मी की तुम्ही उतरू शकता खाली गाडीमधनं, कारमधनं, तुम्ही इथे फेरफटका मारू शकता. बट आता कसं असतं, आजी म्हटल्यानंतर नातीचं कौतुक तर असणारच. ते म्हटले नात आणि नातीचं, तर ते म्हटले आम्हाला दोघांनाही कार चालवताना बघायचं आहे, त्यामुळे आम्ही कारमध्येच बसणार आहोत. आणि कारमध्ये बसून त्यांनी खूप आनंद घेतला, खूप. आणि नंतर म्हटले सुद्धा आजी आणि मावशी वगैरे सर्वच की खूप छान ड्रायव्हिंग बेसिक्स मुलं शिकलेली आहेत. तर तुम्हालासुद्धा तुमच्या मुलांना अशी कार जर शिकवायची असेल तर जरूर शिकवा, बट अशा पब्लिक प्लेसवरती नाही, तर अशा कुठेतरी शांत निवांत जागेवरती. जसं आम्ही मुलांना बेसिक ड्रायव्हिंगचे बेसिक्स शिकवले आहे, तसे तुम्हीसुद्धा एखाद्या शांत निवांत जागेवरती तुम्ही त्यांना शिकवू शकता. राधे राधे.